आज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या दिवसानिमित्त महाड चौदार तळ्याकाठी शिवसैनिक आणि भीमसैनिकांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळेस बोलताना रायगडाच्या पायथ्याशी जशी आम्ही शिवसृष्टी उभी करीत आहोत, तशीच भीमसृष्टी चौदार तळ्याच्या नजीक उभी करू, असे राज्यमंत्री भरत गोगावले यांनी बोलताना सांगितले. 2027 मध्ये होणाऱ्या चौदार तळ्याच्या ऐतिहासिक समारंभाची तयारी आम्ही करत आहोत, असेही ते यावेळेस म्हणाले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाड येथील क्रांतीभूमी असलेले चौदार तळे येथे उपस्थित राहून या महामानवाला पुष्पहार अर्पण करत कृतज्ञतापूर्वक त्यांनी अभिवादन केले. यावेळेस महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने भीमसैनिक आणि स्थानिक नागरिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आज आम्ही सर्व आमचे शिवसैनिक, भीमसैनिक आणि इतरही कार्यकर्ते आज इथे येऊन 69वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आज आम्ही इथे केलेला. आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण देशभर ज्या ठिकाणी पुतळे आहेत त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात, ज्या ठिकाणी पुतळे नाही तिथं फोटोला पुष्पहार अर्पण करून हा दिन केला जातो. तर मी तुम्हाला सगळ्यांना की प्रत्येकाने आजचा दिवस हा आपल्या परीने जे बाबासाहेबांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांनी आठवण ठेवणं गरजेचं आहे. पुढच्या वर्षी 2027ला 26च्या नंतर 27ला ज्या चौदार तळ्याला बाबासाहेबांनी स्पर्श करून हे चौदार तळं सगळ्या बहुजनांना खुलं करून दिलं, तर 2027ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याची पूर्ण तयारी आम्ही लागलेलो आहोत. या पाण्याचं सुशोभीकरण कसं करायचं, आजूबाजूचं सुशोभीकरण, चौदार तळ्याचं पाणी पिण्यालायक कसं करता येईल, ह्याच्यामध्ये आमचं शासनाचं जास्त ध्यान आहे. आणि म्हणून जे मी परवाही सांगितलं की जशी आम्ही शिवसृष्टी रायगडच्या पायथ्याला करतोय तशी भीमसृष्टी या चौदार तळ्याच्या जवळपास क्रांतीभूमीच्या तिथं करायचं आमची मानस आहे, योजना आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असंही मी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.